नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच 24 तासात घाट माथ्यावर धुवाधार पाऊस. राधानगरीसह कोल्हापुरातील धरणांमध्ये किती पाणीसाठा? पंचगंगेची पातळी 13.5 फुटावर. जिल्ह्यात पश्चिमेकडील घाट माथ्यावर गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस झाला. पाटगाव धरण क्षेत्रात 88 तर घटप्रभा पाणलोट क्षेत्रात 85, कासारी धरण क्षेत्रातही 70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 2 दिवसापासून जिल्ह्याच्या सर्व भागात पावसाचे प्रमाण वाढले आहे. शहर आणि परिसरातही पाऊस आहे. मध्यरात्रीपर्यंत सरी पडत होत्या. पावसामुळे पेरणीची कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे शेती उत्पन्न बाजार समितीमधील कृषी मालाची आवक घटली आहे. कोकणातील कृषी मालाची वाहतूकही थांबली आहे. इचलकरंजी बंधारा पाण्याखाली. इचलकरंजी येथील इचलकरंजी बंधारा आज पाण्याखाली गेला, तर घाट परिसरातही हळूहळू पाण्याखाली जात आहेत. गेल्या 24 तासात 4 फुटांनी पाणी पातळी वाढली. 2 दिवसापासून शहरात तुरळक पाऊस आहे. धरणातील पाणीसाठा TMCमध्ये. धरण पाणीसाठा टक्के: राधानगरी 2.31, तुळशी 2.30, वारणा 11.76, दूधगंगा 2.19, कासारी 0.72, कडवी 0.73, कुंभी 0.86, पाटगाव 1.11, चिकोत्रा 0.47, चित्री 0.50, जंगमहट्टी 0.41. भडगावजवळ नदीतील पर्यायी रस्ता बंद करण्यात आला.